सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कोण आहे इकडे? अरे कोण आहे ते? अरे मी एकटाच दिसतो इकडे. अरे माझा भ्रमणध्वनी कुठे ठेवलाय मी? सापडला सापडला. या छोट्या यंत्राची सवय नाही ना. अरे या महू मैं कहां से भी ढूंढ के निकालूंगा. हॅलो, स्वर्ग कार्यालय. मी यमराज बोलतोय. जरा आमच्या पीएना फोन द्या. हॅलो चित्रगुप्त. येस सर. जरा आमच्या कॅबिन मध्ये यावे. येस सर. महाराजांचा जय असो. महाराजांचा जय असो. आयुष्यमान भव चित्रगुप्ता. गुप्ता माफी असावी सर. गुप्ता भूतलावर. मी आपला चित्रगुप्त. सॉरी सॉरी मंतर झालं. चित्रगुप्त, तुम्ही आमच्या बरोबर भूतलावर दौऱ्यासाठी निघावे. जी सर. एकाच ठिकाणी काम करून करून अकाउंट सेक्शनला तुम्हाला कंटाळा आला असेल नाही का? म्हटलं मार्च एंडिंग आहे, टार्गेटही पूर्ण करायचंय. त्यासाठी तुम्हाला बरोबरच दौऱ्यावर घेऊन जातो. सर, माझ्या मनाची तळमळ तुम्ही बरोबर ओळखले आहे. अहो, युगानयुगे फेविकॉल लावून एकाच ठिकाणी बसून बसून अगदी कंटाळून गेलोय. चला चला लवकर चला. वरिष्ठांच्या आदेशांअगोदर आपण भूतलावर जाऊया. ठीक आहे चित्रगुप्त, दौऱ्यावर निघताना तो तुमचा लॉलीपॉप घ्यायला विसरू नका. आपल्याला दौऱ्याला कामाला येईल. लॉलीपॉप समासावी सर. लॉलीपॉप भूतलावरील बालके खातात. तसं प्रोडक्शन आपल्याकडे नाही. असं? चित्रगुप्त, तुम्ही अकाउंट सेक्शनला राहून तुम्हाला दुसरं खाण्यापिण्याशिवाय काही सुचत नाही वाटतं. समासावी सर, पण आपणच म्हणाला होतात लॉलीपॉप. हो लॉलीपॉप तर त्या भूतलावरील लहान मुलांचं चॉकलेट. तेच होते. लॉलीपॉप का लॉलीपॉप म्हणतात ते. लॉलीपॉप. हा
लॉलीपॉप तुम्हाला भूतलावरील प्लॅनेटच्या गाडीवर मिळेल. अहो खायचं नाही म्हणत मी. मग अहो तुम्हाला फाईलीसारखी यंत्र दिलंय ना, जे बटन दाबलं की सर्व काय माहिती मिळते ते. हा हा बरोबर. म्हणजे तुम्हाला लॅपटॉप आणायचं का? चित्रगुप्त, दौऱ्यावर जाताना ते आपलं यंत्र घ्यायला विसरू नका. मार्च एंडिंगचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला ते यंत्र कामात येईल. जशी आज्ञा सर. ठीक आहे चित्रगुप्त, आमच्या रेड्याला तयार व्हायला सांगा. जी सर, जी सर. अरे सर, फार पूर्वीसारखं भूतलावर रेड्याला आपल्याला घेऊन जाता येणार नाही. असं? मग तिथं काय टॅक्स भरावा लागतो का काय? टॅक्सचा प्रश्न सोडा सर, तो आपण काय ऍडजस्ट करू. असं? मुख्य प्राण्याकडून कष्टाची कामं करून घेणं आणि त्यांना जवळ बाळगणं हा भूतलावरील कायद्याने गुन्हा आहे. त्याची एक प्रत आपल्याकडे कालच आलेली आहे. तुम्हाला दाखवू का? ठीक आहे, तुम्ही फोन लावा, बाकीचं मी बघून घेतो. जी सर. हॅलो रेडे, मी चित्रगुप्त पीए बोलतोय. साहेबांना आताच्या आता भूतलावर घेऊन जायचंय. तुम्ही ताबडतोब निघून या. चित्रगुप्त चला, आपण तयारीला लागूया. जी सर. मला आश्चर्य वाटतंय, आज तुम्ही स्वतःहून पृथ्वीतलावर येत आहात. अरे मार्च एंडिंग आहे ना, वर्षातून एकदा तरी खरी डायरी दाखवावी लागते. खरं आहे सर. ठीक आहे चित्रगुप्त, बरोबर निघताना लॅपटॉप घ्यायला विसरू नकोस. निघावे आता. पाहिलं चित्रगुप्त? काय ते? अरे आपण पृथ्वी तलावर येणाऱ्या याची बातमी मानवाला कळाली दिसते. चालायचं. हल्ली मीडियाचा जमाना आहे ना. पण सर तुम्ही कशावर तर्क केलात? अरे आपण पृथ्वी तलावर जाणार याची वार्ता मानवाला कळाली दिसते. अरे त्यांनी तर या डोंगरावर जंगलावर विद्युत रोषणाई केलेली दिसते. चित्रगुप्त, अरे ते खाकी वर्दीवाले जीवाच्या आकांताने कुठं धावत आहेत? आपल्या बंदोबस्तासाठी तर नाहीच. अरे वा. अरे त्यांचा तर मला अभिमान वाटतो. सर ती विद्युत रोषणाई नसून तो वनवा आहे. प्रत्यक्ष अग्निमाता जंगलामध्ये येऊन हजेरी लावत दिसत आहेत. अरे वा वा वा. अरे आपण पृथ्वी तलावर जाणार म्हणून या डोंगरांनी जंगलांनी अरे स्वतः अग्नी प्रकट केलेला आहे. त्यांना सुद्धा आनंद झालेला आहे. क्षमा असावी सर, तुमचा काही ते गैरसमज होतोय. ती निसर्गाने लावलेली आग नसून ती दोन पायाच्या मानवाने लावलेली आग आहे. काय बोलताय? आम्हाला नाही समजले. कमाल आहे, कमाल आहे हा मानवाची. एवढ्या रात्री अग्नी, तो कशासाठी? मुक्त प्राण्यांच्या हत्येसाठी. म्हणजे आम्ही नाही समजलो. हा मानव प्राणी स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्त प्राण्यांची हत्या करतो, मुक्त प्राण्यांची शिकार करतो. अरे रे, अरे त्या मूग प्राण्यांनी माणसाचं काय वाईट केलंय म्हणून ते लोक त्या शिकार करत आहेत? हो, त्या गरीब मुक्त प्राण्यांनी मनुष्याचं काहीही वाईट केलेलं नाही. अरे रे, अरे प्राणी मात्रामध्ये सर्वात बुद्धिजीवी प्राणी म्हणून विष्णुपंतांनी या मानवाची निर्मिती केली. त्याला विद्याशक्तीचं सामर्थ्य दिलं आहे. त्याला त्याचा योग्य वापरही करता येत नाही. अरे या प्राणी मात्राचे, वन्यजीवाचे, जंगल संपत्तीचं जर त्याला संरक्षण करता येत असेल तर त्याचा बुद्धीचा उपयोग काय? हो, आता आपणच बघावं म्हणजे झालं. चित्रगुप्त, अरे या निसर्गाने कधी स्वार्थीपणा केलाय? या मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी जंगलात आगीच्या आगी लावून देतो. अरे या शिकारीसाठी आगीच्या आगी लावून देतो. त्यात कितीतरी सरपटणारे प्राणी, सरपटणारे जीव जंतू, वेली जळून खाक होतात. अरे हा मानव प्राणी नसून दानव प्राणी आहे. चित्रगुप्त, यापुढे निसर्गाशी गद्दारी करणाऱ्याला माफ केलं जाणार नाही. मिस्टर रेडे, खाली इथंच लँडिंग करा. चित्रगुप्त, तुमचा लॅपटॉप कुठं आहे?
गो अख्खा दिवस विडी पितात ते. विडी ना पिऊ कुठे दारू पिऊ दारूच प्यायला पाहिजे का? काहीतरी काम पहा. काम करायचं बासून ठेवायला बाकी ठेवायला पाहिजे का? तुम्हाला पाहिजे नाही का दुसरं काम पाहिजे? जा जा मला शिकवत आहे तू जा जेवायला वाढ मला डोंगरात जाऊन लाकड तोडायचे मला. तुम्ही काय काम करताय? अख्खा दिवस बसून बसून खाताय बस. मी लाकड तोडून विकून पैसा आणून दे तुला जा. झाड तोडायला जाऊ नको. दादा येतील तर पकडतील फॉरेस्टर दादा. त्या चोरीतून जेवढे पैसे मिळतात तेवढे काम करून मिळत आहे काय? आणि एवढे दिवस मी करत आहे फंड पकडेल काय मला? तेव्हा पकडलं नाही आता पकडलं तर? जा जा मला शिकू नको मला आधी जेवायला वाढ. मी तुम्हाला आता जेवायलाच देणार नाही. उपाशीच राहा तसेच. चित्रगुप्त, अरे कोण आहेत ते निसर्गाशी गद्दारी करणारे गद्दार मानव? सर त्यांची नावं तुम्हाला मी आत्ताच सांगतो. सापडला. त्याचं नाव आहे विष्णू सातवी. सर या माणसाने 60 ससे, 62 भेकर, 70 रानडुकर, 75 वटवाघळ, 4 हरण, 100 पान कोंबड्या आणि 200 गावठी कोंबड्या या मूक प्राण्यांची कत्तल केलेली आहे महाराज. अरे 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 नाव काय तर विष्णू. अरे निदान नावाला तरी जागावे. चित्रगुप्त, याची ताबडतोब ऑर्डर करा आणि त्याला नरकात पाठवून द्या. आणि त्याच्या ऑर्डरवर स्पेशल नोट टाका. या दानवी वृत्तीच्या मानवाला तेलात बुडवून पुन्हा त्याला याच सशाच्या रूपात जंगलात सोडून द्यावे आणि आपल्याच यमदूताकडून त्याची हत्या करावी. म्हणजे त्याला कळेल या वन्यजीवाची हत्या केल्यानंतर त्याचा जीव किती तडफडतो ते. जशी आपली आज्ञा. चित्रगुप्त, तो दुसरा गद्दार कोण आहे? त्याचं नाव आहे शंकर गुहे. अरे रे, नाव काय तर शंकर भगवानाचे आणि करणी मात्र सैतानाची. चित्रगुप्त, अरे अशाच लोकांमुळे देवलोकाचे नाव बदनाम व्हायला लागलेत. चित्रगुप्त, त्याच्या अकाउंट अजून काय आहे? हा सर, यांनी लोकांच्या 200 कोंबड्या चोरून खाल्या. असं? कोंबडी चोरच दिसतो लेखाचा. पुढे? त्यांनी 55 ससे, 5 भेकर, 70 पान कोंबड्या चोरून खाल्यात. असं? त्या कोंबडी चोराला सुद्धा नरकात पाठवून द्या. चित्रगुप्त, अरे ते जीवाच्या आकांताने धावतायत ते खाकी वर्दीवाले कोण आहेत? ते सुद्धा शिकारीलाच चाललीत की काय? जी सर, ते जंगलाचे रक्षक आहेत. ते जंगलातील आग विझवण्यासाठी आणि जंगलाचे रक्षण करण्यासाठी धावत आहेत. अरे वा, अरे यालाच म्हणतात बुद्धिजीवी मानव प्राणी. अरे जो स्वतःची पर्वा न करता या निसर्गाच्या संरक्षणाची पर्वा करतो. चित्रगुप्त, अरे असेच अधिकारी जर प्रत्येक विभागामध्ये असते तर पुन्हा एकदा भारत भूमी सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. चित्रगुप्त, आणि यापुढे वन्य प्राण्यांची हत्या करणाऱ्यांना तुम्ही यमपुरीमध्ये पाठवण्याची व्यवस्था करावी. जी सर. अरे हे काय? कुठे काय महाराज? अरे आमचा रेडा एअरवेज दिसत नाही. कुणी अपहरण तर केला नसेल? सर मला वाटतं येताना त्याने एखादा तबेला बघितला असावा. त्या तबेल्यामधील एखाद्या म्हशीशी प्रेमात पडला असेल. अरे 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 कुठे वन खताचे कर्तव्य दक्ष अधिकारी आणि कुठे हा आपला काम चुकार रेडा? चित्रगुप्त, उद्या त्याला कारणे दाखवा, नोटीस काढा आणि कसून चौकशी सुरू करा. जी सर. आपल्याला जाण्यासाठी गाडीची गरज आहे, त्याचं काय?
आपल्या खात्याकडून एखादी गाडी बोलावू का? नको चित्रगुप्त, मार्च एंडिंगचं काम चालू आहे. अरे आपल्या कामामुळे त्यांना व्यत्यय नको. मग आपला हा दौरा तहकूब करू का? नाही. अरे ज्याला नाही कसला गम तोच आहे मी यम. चित्रगुप्त, आपण पदयात्रा सुरू करूया. अरे निदान आपल्याला रस्त्यावर जाताना कोणी पाहिलं तर पेपरामध्ये फोटो तरी छापून येईल. जी सर, चलावे. राम राम विकी भैया. राम राम. कैसे आना हुआ? हो क्या है, मला जरा अडचण पडली थी पैशाची. पैसे पाहिजेत होते. पैसे? अबे तेरे ऊपर पहले से 500 रुपया बाकी है और पैसा लेने अब तू बोला था सेठ आपके लिए फलिया लेके आऊंगा, बोला था ना? बोला था. वो क्या है, फॉरेस्टर लोग बहुत आते हैं ना, बहुत घूमते हैं ना, इसलिए मैं डरता हूँ. अच्छा, तो मैं भी तुझे पैसा देने के लिए डरता हूँ. एक तो काम धंधा करता नहीं है, फलिया भी नहीं देता है. भैया, कंचरीचे आण घेऊन सांगतो की कल राज्याला तुके आणि मी फळे आणून दिल्या म्हणजे झालं ना. अगर कल तक फलिया नहीं मिला तो? अरे भैया, तुम्हारे घर के पलंग, कपाट, दरवाजा, शोकेस माझ्यामुळेच तर झाले ना. जैसा फोकट ही दिया है. ते मला माहित आहे रे शेठ, पण तुमच्यासारखीच माणसं चोरीचा माल घेतात म्हणून तर आमचं घरदार चालतं ना. बोलने में तू बहुत होशियार है. ठीक है, 500 रुपया ये और 500 रुपया बाकी है. 1000 हुआ ना. अगर कल तक नहीं दिया तो ये खोपड़ी 100 खोपड़ी घोट कर विक्की भैया की बनी है, तेरा बैंड बजा दूंगा. नक्की चालेल हो शेठ.
अरे मारू नका. नका रे मारू नका. 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 नका रे बाबा, नो नका, मला असे मारू नका. अरे आम्ही तुमचं काय बिघडवलं? आम्ही तुम्हाला फुलं देतो, फळं देतो, सरपण देतो, अरे जगण्यासाठी तुम्हाला ऑक्सिजन देखील देतो. अरे अरे आम्हाला असे मारू नका रे. अरे तुमची पोरं बाळ आमच्या अंगा खांद्यावरील फळं खाण्यासाठी आम्हाला दगड धोंडे मारतात. आम्ही त्याची कधी तुमच्याकडे तक्रार तरी केली आहे का? नाही ना. अरे तुमच्याकडे कधी काही मागितले आहे का? नाही ना. अरे अरे मारू नका रे, मारू नका. अरे अरे आम्ही झाडं वेली अरे तुमची सेवाच करत आलोय ना. नका रे मारू, असे मारू नका. अरे अरे आम्ही झाड थकल्या भागल्या जीवाला सावली देतो, गार वारा देतो. अरे अरे आम्ही पदयात्रेचा थकवा घालवतो. नका रे मारू, आम्हाला असे मारू नका. अरे आम्ही झाडं वेली वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या अरे तुमची निस्वार्थ सेवाच करत आलो ना रे, सेवाच करत आलो. अरे नका रे मारू. अरे आम्ही तुमच्यासाठी आकाशातून पावसाला जमिनीवर आणतो ना. नका रे. अरे इतके स्वार्थी होऊ नका, इतके स्वार्थी होऊ नका. अरे तुमच्या ह्याच स्वार्थामुळे तुम्ही आमच्या पिढ्यान पिढ्या नष्ट केल्या आहेत रे, नष्ट केल्या आहेत. अरे तुम्ही आमच्या पिढ्या नष्ट केल्या. संपूर्ण डोंगर उघडे बोडके करून टाकले, उघडे बोडके करून टाकले. अरे तुम्ही फक्त आजचा विचार का करताय? अरे विचार करा. जर तुमच्या या स्वार्थामुळे जर आम्हीच राहिलो नाही तर उद्या आकाशातून पावसाला कोण आणेल? आणि जर पाऊसच आला नाही, अरे जर पाऊस आला नाही तर ते तुम्हाला आणि त्या मुक्या प्राण्यांना अरे पिण्यासाठी एक थेंब पाणी तरी मिळेल का? नका रे मारू नका. उगाच गाज नको करत. गाज नाही रे, गाज नाही. अरे जे मी काय बोलतोय ते तुमच्या भल्यासाठीच आहे. पूर्वीच्या काळी आमच्या पिढ्या जेव्हा घनदाट अरण्यात होत्या, अरे तेव्हा नदी, नाले, धरणे कसे तुडुंब भरून चालत होते, तुडुंब होते. अरे तेव्हा दुष्काळ तुम्ही पाहिला तरी होतात का? नाही ना. आणि आता तुम्ही आमची जी कत्तल चालवली आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. चेष्टा नाही रे, चेष्टा नाही. अरे मी जे काय बोलतोय ते तुमच्या भल्यासाठीच आहे. अरे आमची पिढी पिढ्यानं पिढ्या तुमची निस्वार्थपणे सेवाच करत आली आहे. अरे तुमच्यासाठी या निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल राखावा म्हणून आम्ही दिवस रात उन्हातान्हात आम्ही असेच सदैव उभे असतो, तुमच्यासाठी मायेची सावली देण्यासाठी, शुद्ध ऑक्सिजन देण्यासाठी. नका रे मारू. तुम्हाला चालण्यापासून ते मरेसपर्यंत आम्ही सदैव तुम्हाला उपयोगी पडलो आहेत.
त्याच मदत करताना तुम्ही विसरत आहात. जो मन निर्जीव, जो काय आपल्याला मदत करेल, तोंड ना घ्यायचा तोंड. थापा कोणाचे मारत आहे, जन्मापासून मरेपर्यंत मदत करत आहे. थापा नाहीत रे बाबांनो, या थापा नाहीत. अरे तुम्हीच आठवा ना, लहानपणी ज्याचा आधार घेऊन चालायला लागलात. अरे त्या पांघरू गाड्या आमच्यापासूनच बनल्या आहेत ना. मोठे झाल्यावर, लहान असताना त्या पाळण्यात, त्या पलंगावर झोपता, तो आमच्यापासूनच बनलेला असतो ना. हा, अरे का तुम्ही असा त्रास देता. अरे फुकटचा श्वासोश्वासासाठी जो ऑक्सिजन घेता, तो देखील आमच्यापासूनच मिळालेला असतो ना. अरे तुम्ही तोच ऑक्सिजन घ्यायला डॉक्टरांकडे गेलात तर किती लाखो रुपये खर्च करावे लागतील तुम्हाला. तुमच्या बायका आम्हाला चुलीत टाकतात तेव्हाच तुम्ही ते रुचकर अन्न जेवतात ना. असं करू नका. लग्न कार्यामध्ये आंबा, उंबर, आंब्याची पानं हे शुभ प्रसंग म्हणून घेतातच ना रे, घेतातच ना. अरे इतकंच कशाला, म्हातारपणी ज्यावर संपूर्ण आधार टाकून चालता, अरे ती काठी देखील आमच्यापासूनच बनलेली असते ना. अरे मरतात तुम्ही, पण तुम्हासाठी जळावं लागतं ते आम्हाला. अरे आम्ही निर्जीव असून सुद्धा तुमचा वेळोवेळी उपयोगी पडलेलोच आहेत ना. नका आमच्यावर होणाऱ्या या अत्याचाराबाबत आम्ही कधी कोणाला तक्रार केली आहे का? कोणाला कधी काही सांगितले आहे का? अरे तुम्ही जगा, आम्हालाही जगवा. आमची ही हत्या थांबवा. अरे मी तुमच्या पाया पडतो. खबरदार धाड तोडाल तर. अरे तुम्ही मानव आहात की दानव? अरे किती रे स्वार्थी तुम्ही. अरे मानवजात स्वतःला फार बुद्धिवान समजते ना. अरे स्वतःच्या स्वार्थासाठी त्या झाडाचा जीव घेताय तुम्ही. त्या झाडाचं रडणं तरी ऐकून घ्या तुम्ही. अरे मानवजात स्वतःला फार बुद्धिवान समजते ना, मग त्या झाडाचं रडू सुद्धा ऐकू येत नाही तुम्हाला. अरे स्वतःच्या स्वार्थासाठी जंगल संपत्ती नष्ट करायला निघालात तुम्ही. अरे एकेकाळी हिरवे गार असणारे हिरवे डोंगर उघडे बोडके करून टाकले तुम्ही. ए दादू, कुठे शूटिंग चालली आहे ना, तिथे तुझा डायलॉग बरोबर बोल. इथं नको हिरोगिरी दाखवू. हो रे दादा, हे झाड राहील बाजूला, नाहीतर तुलाच तोडून टाकू आणि यमाकडे पाठवून देऊ. वा रे मानवा, किती बुद्धिमान आहेस. प्रत्यक्ष यमालाच बोलतोस यमाकडे पाठवून देईन म्हणून. काय रे दादू, तू याचा चमचा आहेस काय? खामोश. चित्रगुप्त, ताबडतोब आमच्या यमदूतांना बोलून घ्या आणि यांना उचलण्याचा बंदोबस्त करा. काय रे दादा, नौटाक जास्त झाली का? चित्रगुप्त, यालाच पहिल्यांदा उचलून घेऊन चला, मग याला दाखवतो माझी नौटाक. जशी आज्ञा महाराज. हॅलो, हा यमदूत इंडियन. हो, हा मी चित्रगुप्त बोलतोय. हॅलो, आताच्या आता एका यमदूताला 148च्या कामगिरीवर रवाना करा. ताबडतोब. हा आत्ताच. ओके. काय रे तू दादा, त्यांच्या पिया आहेस काय? ते तुला आता कळेलच. चित्रगुप्त, याचा अकाउंट चेक करा. नांग दादू नांग, बेस्ट नांग. पक्का कर्ज काढेल आहे. बँकेतली साहेब आहे, घराचे चक्रा मारून वैतागून गेले आहेत. त्याचं नाव आहे तुकाराम सकाराम भगत. अरे खरंच आहे मन, मी गेटीपाड्यावर राहत आहे. सर, त्यांनी आतापर्यंत 5,000च्या वर झाडांची कत्तल केली.
हजारो पक्षी बेघर झाले, त्यांची लहान लहान पिलं मृत्युमुखी पडली. अरे भावली, कोणीक झाडा तोडेला हा तर मला माहित नाही. सेक्रेटरी, या दुसऱ्याचं नाव काय आहे? या दुसऱ्याचं नाव आहे विनायक सांबरे सर. यांनी आतापर्यंत 100 झाडांची कत्तल केली, 50 पाखरे बेघर झाली आणि 25 लहान लहान पिलं मृत्युमुखी पडली. विनायक? अरे विनायक म्हणजे गणपती. विघ्नांचा नाश करणारा तो गणपती कुठे आणि हा झाडाची कत्तल करणारा तो विनायक कुठे? तुकाराम, अरे वृक्ष वल्ली आम्हा सगळे सोय रे. अरे असे म्हणणारे ते तुकाराम महाराज कुठे आणि झाडाची कत्तल करणारा हा तुकाराम कुठे? अरे अशाच लोकांमुळे देवलोकाचे आणि साधू संतांचे नावे बदनाम व्हायला लागलेत. चित्रगुप्त, या दोघांना बी नरकात घेऊन चला. दादा, आम्ही तुम्हाला चहा पाणी देत आहे. अरे प्रत्यक्ष यमराजाला तुम्ही लाच देण्याचा प्रयत्न करतात. लाच घेणे आणि लाच देणे हे कायद्याने गुन्हा हे तुम्हाला माहित नाही? वा रे वा मानवा, किती बुद्धिमान आहेस. प्रत्यक्ष यमराज या ठिकाणी हजर असताना तुम्ही त्याला लाच देण्याचा प्रयत्न करता. अरे हे 100% यमराज आहेत, 100% यमराज. अरे खुरे यमराज, हे कधी शूटिंग मधले यमराज नाहीत, हे असली यमराज आहेत, खरे खुरे यमराज आहेत. महाराज, आम्हाला माफ करा. याच्या पुढे आम्ही झाडांची कत्तल करणार नाहीत. असं? अरे आत्ता जीवनदान मागताय? महाराज, आम्हाला लहान लहान पोरं आहेत हो. अरे मग या झाडाला लहान लहान मुलं नव्हती का? महाराज, आम्हाला क्षमा करावी. आमची चूक झाली. चुकी झाली? अरे तुमच्या या चुकीमुळे, स्वार्थीपणामुळे कितीतरी पशु पक्षी बेघर झाली. पण आम्ही हो काय करू? आमची चूक झाली. शेती आहे पण पाऊस पडत नाही, काम नाही, त्याच्यामुळे आम्ही झाडांची कत्तल करतो. पाऊस येत नाही याला अरे यांना झाड चोरायची सवय ना. अरे कमी मेहनतीमध्ये जास्त पैसा हवा असतो यांना. बरोबर आहे ना रे? अरे रोजगार हमीच्या कामाला यायला नको. अरे अशाच लाकूड चोर, जंगल चोर लोकांच्या मुळे जंगल नष्ट होत आलेत. महाराज, तुम्ही सांगाल तेवढी झाडं आम्ही लावू. यापुढे आम्ही फॉरेस्ट खात्याला आम्ही मदत करू. लाकडाची चोरटी वाहतूक करणाऱ्याला आम्ही पकडून देऊ. ठीक आहे. आमच्या पुढच्या दौऱ्यापर्यंत आमची धरणी माता आम्हाला हिरवीगार दिसली नाही तर यापुढे जंगल तोड करणाऱ्याला, वन्यजीवाची शिकार करणाऱ्याला व वनवा लावणाऱ्याला आम्ही माफ करणार नाही. आणि याची जबाबदारी जर तुम्ही घेत असाल तरच आम्ही तुम्हाला माफ करू, नाहीतर आम्ही वचन देतो की यापुढे धरणी माता हिरवीगार दिसेल. ठीक आहे. तुमच्यावर विश्वास ठेवून आज सत्यवानानंतर आज मी तुम्हाला जीवनदान देत आहे. पण यापुढे सर्वांनीच लक्षात ठेवावे, आपला बुद्धीचा वापर फक्त जंगल संरक्षणासाठीच करावा. ठीक आहे? महाराज, यापुढे आम्ही आमची धरणी माता सुजलाम सुफलाम करू. चित्रगुप्त, चलावे आता. लक्षात ठेवा, वन संरक्षण आणि वन संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. जंगल संपत्ती, वन्य प्राणी ही राष्ट्राची संपत्ती आहे. तिचे संरक्षण करा. झाडं तोडू नका, वन्य प्राण्यांची हत्या करू नका. झाडं लावा, झाडं जगवा आणि निसर्गाचा समतोल राखा.